आवगेंदा नमस्कार मी व्यंकटेश बेंडे आजीचे हे उघडे मनाचे विशेष कार्यक्रमाला आवगे वीक्षकांना स्वागत सुस्वागत। ओम सर्वशास्त्रार्थ तत्त्वज्ञं मत्तदुर्जनशासकं चित्पावनगुरुं वन्दे रामं परशुधारिणं श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादशङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरंपराम्। आज आम्ही विशेष होणे उडुपी जिल्ह्याचा कारकळा तालुकू दुर्ग मलहितलू अन्नपूर्णा मंदिराचे दिवंगत नागभूषण मराठे हेंचे सुपुत्र श्रीमान पद्मनाभ मराठे संस्कृत विशेष होणे हे प्रोफेसर कटीलू कॉलेजांतू हेंचं विचारांतू आम्ही एकीतले त्यांचे परिचय त्यांचे बोलण्यातल्या ऐकूया। यशा हे कार्यक्रमाला पद्मनाभण्णा तुला हे कार्यक्रमाला स्वागत सुस्वागत। नमस्कार। आज आमच्या वीक्षकांसाठी तुमचे एकीतले विचार परिचयात्मक तुमची साधना हे पूरा विवरण आमचा देववी म्हणी तुमसन विनंती करीस। शुरुवाला तुमचं बाल्य तुम्ही उज्जलले तसांची हे परिसर हेच बग्गे टिंब माहिती। वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। शंकरवाहिनीचे अवघे वीक्षकांधाई नमस्कार। तसांचे तुलाई व्यंकटेश बेंडेलाई नमस्कार। हे संदर्भांतो माझे बाल्याचे विषयंतू चार बोलणे म्हणाविषयी म्हणे विचारनाशी ते बग्गे माझो जन्म एठाची मलहितलांतूची दुर्गांतूच जाल्लो। त्याचा प्राथमिक विद्याभ्यासू एठाची श्री हरिहरेश्वर हिरिय प्राथमिक शाले हे स्कूलाची एक विशेषता म्हणे म्हणते सामान्य अवघे स्कूलांत्या 5ನೇ मग 6ನೇ क्लास आला 5वे 6वे 7वे क्लास आला अथे कोणा हिंदी ससे अवघेण्या पण हे दुर्ग स्कूलांतो हेलाची हरिहरेश्वर ओरिएंटल हायर प्राइमरी स्कूल म्हणे नाव त्यामुळे मद्रास प्रेसिडेन्सी सता एठा ಕೆಲವು ಸಂಸ್ಕೃತ ಸ್ಕೂಲ್ ಅಂತ ओरिएंटल स्कूल्स म्हणे केल्ले ते प्रकार कारकळ अंतू दोन्हीच सवेची एक भुजबली इंतू भुजबली ब्रह्मचर्याश्रम त्या एक स्कूल मग दुर्गांतला एक स्कूल ओरिएंटल हायर प्राइमरी स्कूल म्हणे एठा विशेषते 6वे क्लास अंतू हिंदी बदलाला संस्कृत ससे 6वे क्लास आला 7वे क्लास आला एठा हिंदी नाही ते बघे संस्कृत सवय बदलाला तसले स्कूल अंत नाव ओरिएंटल स्कूल म्हणे तसले स्कूल अंत माझो विद्याभ्यास झालो लन्नपंथेंची आमदा एठा शिक्षण मुळे अप्पयाची शिक्षयसलो आमदा वाडी अंजांता बೊಪ್ಪಣ कवळिता अमरकोशु अथवा ಕೆಲವು ಸ್ತೋತ್ರ असन्यावघ ಮುಂಜಿ ಪಕ್ಷ ಅದ್ದೀಚಿ ಕೆಲವು ಪಾಠ ಜಾಲೋ ಸलो ಮುಂಜಿ ಹಂತ ತಕ್ಷಣ ಸಹಜ होनी संध्या वंदना पूजा इत्यादि पाठ घराशे हंस सलो हेला पूरा कहावनी आम्ही स्कूलांत पळा की संस्कृत वाचिसना एटा दुर्ग स्कूलचं विशेषता म्हणे म्हणते एटा 3ನೇ क्लास अंठेंची संस्कृत श्लोकांनी अवघ शिक्षे मला कसते ते दृष्टींतू आमचा एक भाग्य एठा म्हणजे प्राथमिक स्तरांतूची संस्कृतात अव्वल उच्चारणा येऊ लागली म्हणे जाणते ती मग पुढेन झालाई अनुकूल हंसे नाही म्हणे जाणते अल्पप्राण महाप्राण हे विषय तो मग अवघेंदा कष्ट हंसते तसला आमदा अपदा नाही झाली किल्ला म्हणते एठा आमदा तिद्दवेला लन्नपंथेंची मास्टर ते विषय मस्त काळजी घेतले संस्कृत मास्टर छले एठा अत्यंत आमदा हे करीत सल्लो म्हणजे वेंकटरमण मास्टर म्हणे तो मोठो ज्योतिषी सल्लो तो मिजारा हरलेलो मग तसांची जयलक्ष्मी टीचर म्हणे सले मग जलजाक्षी टीचर आमच्या हैपाजे आजोबाची जेडी ती आमदावर शिकयसले सदानंद शेरगार म्हणे सदानंद मास्टर तसांचे रमानाथ चिपळूणकर म्हणे तो आमदा संस्कृताला विशेष हंस सलो हे पूरा आमचा प्राथमिक संदर्भांत आमदा आइले पूरा मास्टर तसांचे किती धाकुडी झाली हे सामान्य बोलणं किती वर्षात दिली कथा हे सामान्य 70-75 म्हणजे 68 ಅಂತ ಉಬ್ಜಲ್ಲೋ ಮೇ 68 ಲಕ 6-7 ವರ್ಷ ಸೇರ್ಸಾಯಿನದು 75 75 అంటే 80 ಅಸ ಆಜುಬಾಜು ಅಂತ 82 83 ಬೇರೆ ಮನಸ
ते संदर्भांतू दुर्गांतू धक्कुटी स्कूलांतू मस्त जाली इल्ले एका घर ठेंची 4-5 धक्कुटी जासले ते वरटे एठाने हे पासांतरांतू वेगळं स्कूल नतला ते वरटे एठालाची मस्त धक्कुटी येसले तसांची मग कडंबळ स्कूल म्हणे जाल्ले उपरांत एठाला आपल्या आप संख्या उणावली कारकळाला जायवेला वाहनात कामली तेवटे जनाला टिंबा इंग्लिश मीडियम हारी आकर्षणा जाली तसा आमच्या दुर्ग स्कूलांतू धक्कोड्यांची संख्या उणी हांता आयली दुर्गांतू धक्कोडी उणावली प्रति घरघरांची धक्कोडी 5-6 सल्ल्यावानी 1-2 असला आयल्या वरटे आपल्या पाहून स्कूलाला धक्कोडी उणावली पण विशेषतः आमची स्कूलची म्हणत एठा अज्जीलाई संस्कृत इत्यादी अव्वल शिकयसती तर आमचं प्राथमिक आहे मग प्रौढशाला कारकळांतू गवर्नमेंट जूनियर कॉलेज म्हळे बोर्ड हायस्कूल म्हणे पळाकिता म्हणसा त्या आमचं 8, 9, 10 मग 10वा क्लास हंत तक्षणी 3 वर्षांतू अप्पय्यन मला वेदुनी ज्योतिष्य शिकवेला चंद्रशेखरनाथ तेशी ज्योतिष मग चंडी नारायण मम्मा तो ಮತ್ತು ಮುಂಜಿಂದಲ ಗುರು तेचे घराशी वेदू शिकवेला ते एक संदर्भ संगम विशेष म्हळे आमचे छंडी आजोबाचो नियम झालो छंडी नतलेला शिकवीत नाही वेदू म्हणे त्याचा तो शिस्तू तो छंडी हवी म्हणे पण मध्य मट्टाला त्याचा भारी एका कन्सेशन सडिलिके म्हणे 2 कारणांतो एक त्याला अप्पय्यान म्हणलं म्हणे तोच म्हणसलो अज्जीचा काळ म्हणे ते काळांतू वेदू इत्यादी शिकवेलात येंतेला नाही मग एकलो शिक्षासे म्हणे जाणं ते तू छंडी नाही म्हणायचं कारणांतू शिकायचा नाही विसवे ना जे म्हणे एका तेला ते हैरा म्हणला ना तसांची त्याला मग एक किती म्हणे मध्य आजोबाशिंग तो शिकेल्लो तेवढे तुमचे घराण्यांठी आयली विद्या ती तुमची वापस द्यावी म्हणायचं उद्देशांतू ते घराण्यांठी एकलो शिक्षतेलो येचे म्हणे जाणं ते मे नियम करणे घेऊन किल्ला नाका म्हणावा म्हणाव्यासाठी मला छंडी नसली तरी ते काळांत तेणे ना शिक्षण वेद शिक्षण मे त्या 3 वर्ष ते आजोबाच्या ಬಗ್ಗೆ ಟಿಂಬೋ ಸಂಗವೇರ್ केंचो तो एटा ಮೂಲತಃ नड्डेड शेंडी येते तेंदा इतिहासಕ್ಕೆ म्हणे म्हणते त्यांचे वंशज लक्ष्मी वेंकटरमण देवस्थानाला ते पूजाला आयले म्हणे मळे अशा महाशिक्केले नारायण मम्माचे एका 4-5 तलेमारू मग्गाई ಸೇರ ಗೊಂತು नाही एमधा त्यामुळे त्या नवेदेवळाशी आज आम्ही पळा लक्ष्मी वेंकटरमण देवस्थान म्हणे पळा किता म्हणतो दुर्गांतू त्यांची गोट्टाक शेंडी अंड म्हणिचे अज्जेलाई त्याला नाव शेंडी अंड म्हणिची तेखे देशील त्यांना हाडले लेखे देशील अनसले शेंडी येते मूಲ तेखे पूजा साठी त्यांना खेटा लक्ष्मी वेंकटरमण देवळाला हाडले त्याहंटे ते मग नड्डियाड कांतू साले मग नड्डियाड कांटे आमचो माझो गुरु नारायण मम्मा तो त्या ಕೊಂಬೆಟ್ಟು म्हणावच्याने त्या त्याला असते ಕೊಂಬೆಟ್ಟ शिकेल्लो तो त्या तो अव्वल वेदज्ञ आणि अव्वल कृषिकूय अव्वल वावर येतलो सलो तसांची तो लक्ष्मी वेंकटरमण देवळाशी त्याला अव्वल दर्शनाच होतो काळभैरव दर्शनಕ್ಕೆ ಕೆಲವು ಮಗ್ಗಂचे एठा आमचे आजोबांचे प्रायाचे अथवा मग्गांचे पळायला नसे ते करावं दर्शन अद्भुत दर्शन येसनಕ್ಕೆ तसलो मग आता थांबाला मग तो वेदज्ञ अनुष्ठानंदाने जाचलो कृषी करचलो घराशी अव्वल सद्धर्म परिपालक त्यांपैकी कोणी सेवणी म्हणणार का त्याचो बोर्ड यो नरसिंह शेंडी त्या हाय अज्जीला त्या नित्यपूजा वैश्वदेव चाललाचे तो वैश्वदेव चुक्कलना घर न हेता नित्य वैश्वदेव हंसलना घरान आता तसले घराशी मला धर्माला तेणीनं विद्याभ्यास दिद्वंसे कोणतांची फीस घेता नाही भातू घालणी हमस्सलना पुरा देवनी मला तेणीनं विद्या शिकयलींचे त्याला मी केडलाई ते घराण्याला त्यांना अवघेंना मी ऋणी हंसा तुम्ही तर हे विद्या मध्य हे इंग्लिश विद्या ही हंसल तुमची नाही SLC हवनी 3 वर्ष वेदुनी ज्योतिष शिकेलो चंद्रशेखर मम्मा म्हणे नातू त्यांची ज्योतिष शिकवला तेडी नाही अव्वल मला पळाम घेणे अव्वल रीतीन तो विद्या दिदलींचे ते बरठे त्याचा विशेषतः म्हणजे केरळ ज्योतिष विशेषतः ते बरठे तो माटिंब पाठव झालो तसा तेडी नाही शिकेलं मग मी विळचा दासाना बहुतेक दोन्ही वाणे पाठवून घेऊन मग एरा दिसा पाहता येवेचो असं दोन्ही वाणी 3 वर्ष मी शिकेला 3 वर्ष शिकताना सहज हवनी
आमदा एक आसमान ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಮಧ್ಯೆ ಪೂರ ದೋಸ್ತಿ ಯಾಕೆ ಬಡಾಸಲೆ ते काळांत SLC चलले ते पूरा पॅन्ट घालणे घेणे कॉलेजाला जायसाठी मी मुंडा नेसून घेणे एठाच तसा मी येदा पॅन्ट घालना म्हणे मला नसलेल्या विषयाच्या ಬಗ್ಗೆ आसक्ती 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 यायला लागले हाय आसक्ती यायला लागले मी येदा केटला पॅन्ट घालणे या म्हणे मग तिथला मात्र नाही मग शिंब इंग्लिश विद्याभ्यास हई बाबा म्हणावायची एक आसक्ती तसांचे माझं कक्काशी शंकर मराठे म्हणे तेथन हो विषय म्हणलं मी मला टिंब डिग्री PUC काहीतरी करावं म्हणे मनांचे मी तर प्रायव्हेट करियर का म्हणे तेडला शंकर कक्कान म्हणला ना ता प्रायव्हेटही करियर करस्पॉन्डन्स कोर्स म्हणे छे पण आता प्रयोजन हन नाही तुला ते शिक्षसा हन नाही ಒಟ್ಟಾರೆ तुला डिग्री झाली पास झालो म्हणे करियर इतलांचे तुला निजमाद विद्याभ्यास हईबाबा म्हणे जाणं तर कॉलेजाला जायबो अशी म्हणे तसा अप्प याला मग तेणीना ಒಪ್ಪಿसा म्हणे तेडीना असं नाग म्हणोनी अंतु इंत अप्प याना मग हैरा म्हणोनी मग मी PUCलानी डिग्री तसं PUC कॉमर्स मग डिग्री हावने घराशी बेसावचं म्हणायचे उद्देशांतूची त्यातला PUCला डिग्रीला ओपीक दिलेली तसा B.Com तुम्ही वेदपाठ इशा शृंगेरी साला पाठशाले भारी तुम्ही त्यांना गेले नाही तो विषय ता नाही तर म्हणे मग्गांटींचे ठा मैं ग्रहकृत्याला बेज हम म्हणे पूर्ण आहे ते पूर्ण वेदाभ्यास शिक्षणाला म्हणे न आहे ग्रहकृत्य उरमा त्यासाठी पुरा हेला पूरक होणे पडा हेण्या किता करूया अनुष्ठान का त्याला हवी सल्ली विद्या एठाची आमचो नारायण मामा देसालो ज्योतिष एठाच हसाना ते बरटी तर पाठशालांत जायचे संदर्भ नसला मग मला टिंब होम सिक इसना तेडला मैं एक तो गुट्टू सांगावत एकोलॉजी तुमच्या वडिलांच्या ಬಗ್ಗೆ टिंब सांगायचं माझा अप्पया नागभूषण मराठे तोय एठा कृषिकू मग ते वेदूनी शिक्षलो सलो तोय अनुष्ठानंद जाचलो ते काळांत त्याला SLC आणि टाईप रेटिंग आता पुरा जाणसला मग ಜೇನು ಕೃಷಿ ಕೆಲೆನ್ಸಲಿನ RSS ಅನ್ಸಲು ಪೂರ್ಣವಾಗಿ ತಸ ಥೋಡೋ ಕಾಳು ಮಾಸ್ಟರ್ ಹೊಂದ್ಸಲು ದುರ್ಗಾಂತು असांग अनेक रीतीन तेचंही साधन सल्यो ते काळ अनसलो तेडीन मला 7वा क्लास हन तक्षणी आमच्या दुर्गांतलोची मास्टर व्यंकटरमणा भट्टू म्हणे तो मिजारांचे म्हणला तेचे घराशी मी रेहवनी त्या ಎಡಪದವು ಸ್ಕೂಲಲ್ಲ ಮಾ ಜಾಯಿನ್ ಕಲ್ಲ ಅನ್ಸಲನು 8ನೇ ಕ್ಲಾಸ್ त्या हायस्कूल म्हणे त्याच्या घराशी व्यंकटरमण मास्टरच्या घराशी रेहवेचा त्या ज्योतिष शिकवतो तो ज्योतिषी बोललो ज्योतिष शिकवतो मग हायस्कूल दोन्ही ह्यांचे म्हणे मला पण होम सिक्का बरते त्यातला मी एकाच दिवशी त्या हंटे पिडच्या घराला पण घराला आहे ना असा ते धाकोटी आम्ही 5 जण चोखी आकाश मला मी कडे कांजी कारण सवय बरे आणि ते काळात आमचा एक्सपोजर म्हणे विशेष नसलेले बरटे घर सोडायचे विषय ಎಂತ आमचा टिंबा आम्ही कसा ना आम्ही अभ्यासू मग अंतू कारकळाची शिक्षण म्हणे जाणं मग दुर्गांतू चिठा चंद्रशेखर मम्माशी तसांची नारायण मम्माशी वेदू माझं ते पक्षाही बालपाठ झालो ज्योतिष मला रमानात लोंढायचे माते तोय मैं तेशी केटला ऋणी हमसा किल्ला म्हणे मग उत्तर मग प्रौढ शिक्षण मला चंद्रशेखर मासे जाणं ज्योतिषाचा पण बाल शिक्षण SLC हंतक्षणी ज्योतिष मा शिक्षण रमानाथन्ना तेडला मला नोट्स लिहून देखील देसलो अदितला अव्वल करणे माते शिक्षण दितलांच रमानाथन्ना मग तोही बिझी झालो म्हणणे मग चंद्रशेखर मासे घालना ना तसा हे माझं बाल्य तसांची डिग्री हंतंदा कटीलांतू संस्कृत MA प्रारंभ व्हायचे म्हणे जाणला तो हसता मंगळूर युनिव्हर्सिटी अंतू संस्कृत MA नतला काही प्रप्रथम म्हणे हांचे म्हणे तेडला मा सावडीला એટલે संस्कृत केलना ते हेर का कसाही संस्कृत केलना ते कसाही आधुनिकही झाला अथवा संस्कृत केलेल्या वाटणे आमचे वेद विद्यालय काही तोंदर नाही त्याला पूरक हांचे म्हणून घेणे मी कटीलाला तोही भारी अप्पयाला कळता नाही किल्ला म्हणे म्हणा नाका होणार का म्हणे भय वाटते मग माझं कक्काच बोडियो शंकर मराठे म्हणे कटीला अनसलो ते मूलक प्रयत्न करणे कटीला तो संस्कृत MAला जॉईन झाला मग नित्य जाणीच्या कंडिशन अंतू अप्पया ಒಪ್ಪವलो MA करावायचा म्हणून घेणे तसा कटीला अंतू 2 वर्ष 92 आणि 94 ಬೇರೆ MA केलना MA हंतना द्यायचं ते अंतू त्या बोला मार्काने बरं आईने त्या आमचं प्रोफेसर GN भट्टू म्हणे
गोपालकृष्ण नारायण भट्ट म्हणे तो उत्तराखंडांतलो तेणेन म्हणे अशे 2 पोस्टां तयार हंसती हांव ते तो प्रयत्न करी येरा कसाय तुमचो MA जाना छे ट्राय करी इंटरव्यू देशी जाना ते हंसे म्हणन सर ते प्रकार मागीर सल्लो अवकाश किल्ला सोडावो म्हणून घेवनी सहज हांवें आमी ट्राय केला तेतला देव भगवतीची दया ती आमचे देवाची नागेश्वराची असं नाही अवघा ध्यान इंटरव्यू पास जाना त्याहांचे काम जाना तसा 94 तुची कॉलेज हन तक्षण कुडले ती ध्यान जाला लेक्चर हांव जॉईन जाला मग मला 2 वर्षी 96 अंतू गव्हर्नमेंट अपॉइंटमेंट जाना सना शिकारीपुर गव्हर्नमेंट ज्युनियर कॉलेज शिकारीपुराला पोस्टिंग जाना सना मला पण अवघ्यांचा अभिप्राय तो दूर जाना नित्य घरठी माझा मूल अपयाचा किती कंडिशन सनामुळे घर सोडावे ना जे म्हणे एटा घराना उरावा म्हणे त्याचा सल्ल्यावरती मग तेडला मी गेला म्हणे जाना ते मग आता ಒಟ್ಟು कष्ट हंसे आणि ते कारणान तो कटीलान तो एक नमून परमनंट जाना सना त्यावरती आणि भगवतीचे सन्निधान ती सोडणी घाललीच नाही म्हणून विश्वास झालो ते दृष्टीने तो मग गव्हर्नमेंट काम सोडणी कटीलांतोची कंटिन्यू जाना पण त्या प्रकार देवीने अनुग्रह केल्लो याच्यात पोस्ट ग्रॅज्युएट सेंटर जाल्ल्यावरती आता PhD करावे हांतो अथवा मग विद्वत संपर्क हांतो त्याला पुराला अवकाश मिळलो एक वेळा मी गव्हर्नमेंट ज्युनियर कॉलेज जायचं ते गव्हर्नमेंट उद्योग पुरा अव्वल संबळ हा पुरा समान पण वेगळा ग्रोथला अवकाश नसलो हे आमचं वेगळा ग्रोथला मस्त अवकाश मिळलो ते उपरांत कितें जालें तांची तुमी पोस्टिंग ते उपरांत जहांची मी लेक्चरर हांवनी पोस्टिंग जालें 94 आंटी मैं त्याहांचे लेक्चरर हांव सेरावना मग पुढं PhD केला संस्कृतांतूची 2009 इस्व्यांतू किती वर्ष जालो तो कसो 5 वर्ष ता आमदा मैं पोस्ट ग्रॅज्युएट सेक्शनान सवेचो MA सद्दा पाठो करावेला सवेचो मैं डिग्री लानो है ते वरती पोस्ट ग्रॅज्युएट सेक्शनान चल्लंदा PhD कंपल्सरी म्हणे एकदम करावा म्हणे ते दृष्टीने आणि आमचो प्रोफेसर GN भट्ट तोय मैं त्याला कृतज्ञता सांगायचं संदर्भान केला म्हणजे मस्त मातेडीना अनुकूल करणे आमकां दितलांच ते वरती PhD करावांची म्हणे त्याचो आग्रह जालो मग ते सनाई गाईडशिप ते थनच सना ते वरती तेणेन करी म्हणे मला उत्ताय करणे मग ते संदर्भात नवांची सब्जेक्ट करावा म्हणण्यासाठी ಸಂಸ್ಕೃತದಂತೂ ಅಂಗರಾಗಗಳು ಹಾಗೂ ಸುಗಂಧ ದ್ರವ್ಯಗಳು म्हणे ताका नवांची टॉपिक ते सब्जेक्ट अंत में कॉस्मेटिक्स एंड परफ्यूम्स इन संस्कृत लिटरेचर म्हणे संस्कृत साहित्ये अंगरागाः सुगंधद्रव्याणि च म्हणण्याचा विषय अंतू एकम अध्ययनम म्हणे ते विषय अंत में PhD केला तर 4-5 वर्ष लागली मला पण देवाच्या अव्वल हांव आयला से त्याला प्रशंसा आयली छे आजी गूगल अंतू ಎಂದು ಇಂಟರ್ನೆಟ್ಟನ್ನು ಮಿಳಾಸೆ ಮತ್ತು PhD ಥೀಸಿಸ್ ಯಾವಾಗಂದ ಮಿಳಾಸೆ तृप्ती से PhD हायवेचे संदर्भान मला मस्त पुस्तक हे पुरा माझो काकाचो बोडियो विरुपाक्ष काकाचो बोडियो दिनकर मराठे आणि प्रसाद गोखले ते त्या तिरुपतीन सल्ल्यावरटे ते संदर्भान तो मला जनता नाहीची ध्यान झाला ते हमीसने पुस्तक पुरा झेरॉक्स करणे कल्ल्यावरटे माता अनुकूल जाणं स्पीड जाणं माझं काम नाही म्हणून तर त्या जावनी सोद्धूनी रेहवनी म्हणताना मस्त काळजा असलो हे त्याहान चालल्यावरती मी म्हणलेलं पुस्तक अथवा त्याला पूरक होऊन चला वेगळी पुस्तक आहे पूरा कुठले कुठले ते धाडणी मला आता अनुकूल करून दिले से असं अनेक मनुष्याचे सहायावरती सहकारावरती मला ते 2009 ಅಂತೂ 10 ಅಂತೂ अवॉर्ड जाना 9 सबमिट केला मी तसा PhD वेरींचा विद्याभ्यास झाला मग त्यांची कटील अंतूची लेक्चर राहणे कंटिन्यू केला सर प्राथमिक असं माध्यमिक तसांचे उन्नत विद्याभ्यास वृत्ती जीवनाचा वेरी परिचय मोठी साधन से मला ते एडाशी PhD वेरी बरे घरठींची चाललो घरचा गृहकृत्य पळावून घेऊन पुरा संभाळ सांगून हे करावं मोठं साधन आहे असे ते बघे तुमचा का समाधान छे पण मी म्हणावं की भगवंताचे अनुग्रह म्हणावं अत्यंत मुख्य म्हणे तेन विना तृणमपि न चलते म्हणे मला हेला का प्रेरणा हवनी हेला का से मे द BCom अंतु सता मे किंवा कृष्ण भवन अंतु जव्वेदासना द्या कारकळांतु तेडला एक मनुष्य मला अज्जीला इथं आश्चर्य साईड असे मा समोर येणे होटलांतू भेटलो आणि का शृंगेरिया कसं जायचं म्हणे विचारला माथन त्याला मी इंग्लिशान सांगितलं तो बस स्टँडला जा तसांचे बसा मिळासत जा म्हणे
तसांची तिंब वेळची ना जेवण करीत सता माझं तोंड पडायला ना यू विल बिकम ए टीचर म्हणते म्हणा ना शाबास मला तो कोण आहे किती म्हणायची बनतो नाही आश्चर्य साडेल ना मला मी तिथला गंभीर आहोने तर घेतला नाही ते असा चेहरा म्हणलेला म्हणे मग मी विचारना तो कितो मनुष्य कोण आहे म्हणे मी शृंगेरी याला जॉब इत्यादी करावे जाणतेलो म्हणजे तो हो ज्योतिषी मंत्रवाद सल्लो मनुष्य तो म्हणजे सिद्धी सल्लो कोण मनुष्य राजस्थान हरलेलो मनुष्य राजस्थान काय गुजरात हरलेलो मनुष्य तो त्याला समान वाट गुंतूनतले म्हणता सहजहान विचारलं ना शृंगेरी जाणतेलो म्हणून घेणे त्या रेहबेला 2-4 दिवस म्हणे तो मला पण देडला मी तिथला गंभीर घेतलं नाही पण तो आश्चर्य सावडेल ना मा ते काणान तो पणावने यू विल बिकम ए टीचर म्हणून हे नाही सांगितलं ना तो सत्यदान तो एक जीवनांत मला आजीला इथं आठवण संदर्भ हे पुरा माझा परिश्रम म्हणे मी म्हणत नाही देवाचो अनुग्रह चलो तेवरटे हे पुरा साध्य जाना म्हणे असं आणि अवघ्यांत सहकार चलो तेवरटे साध्य जाना म्हणून सांगितलं ते उपरांत तुमचे वृत्ती झाली ते उपरांत संसारिक वागी अशा वराडात का हे बघे काहीतरी 2000 ಇಸ್ವಿಯಂತೂ ಮಗ माझा वराड झाला मैसूरू म्हणजे ती ಮೂಲतः बेळतंगडीची गंगाधर फडके म्हणे त्याची तिसरी धुवाशी रूपा म्हणे वैवाहिक जीवन हंत हे हंतक्षणी मग एठाची म्हणजे ती घराशींची त्याचं MSc जाणंच आहे मला PhDला हे संदर्भ म्हणावा माझं PhDला मस्त पुरा टाईप केलं ना त्याडीनाची तेवरठी मला अनुकूल झाला मी ते संदर्भात हे पुरा एकदम प्राथम्य हावने कंप्यूटर तेडला मेटा घेतले ना टायपिंगासाठी म्हणायची त्यामुळे मधनं सब्जेक्ट संस्कृताने हे प्रूफ रिडिंग त्यांची जामने साध्य नाही मस्त वेळ लाग असे आणि का त्यांनाही ताळमासत नाही म्हणाव्यासाठी मेची तेडला कंप्यूटर एठा घेऊन त्याला इथं घराशीन सवयची झाली तेवढी त्याला एक वर्क हांचे ते दृष्टीने तू त्याने तो पुरा शिकवणे त्याला संस्कृत सॉफ्टवेअर अथवा इंग्लिश आणि संस्कृताला कन्वर्ट करवायची सॉफ्टवेअर ते कारणाने त्या पुरा समजून घेऊन एठा ते नित्य अर्धा घंटो 1 घंटो 2 घंटे कंप्यूटराशी बेसवणे टायपिंग करावे ह्यांचं ना काही रेक्टिफिकेशन्स ना तरी त्या ते डिलीट करावं सेर सावायचं असं पुराला अनुकूल असं ना त्याने नाही त्याला मस्त उपकार केलं तेवरठी मग आता PhD अनुकूल जाणं तसं ती मला निजवाद अर्थांतू गृहिणी साधिके म्हणे पडा की म्हणते अनुकूल कर हम चल्ल्यावरठी हे पुरा साध्य जाणं म्हणे मग मा तिघा धाक्कुटी मट्टी चेडी महती म्हणे दुसरी प्रमती म्हणे बोडियाचं नाव प्रद्योतन म्हणे असं माझं संसाराचं विचारू धाक्कुटी किती वर्ष मट्टी चेडीशा MCA जाणं इंटर्नशिप करायचे दुसरी चेडीशा 8वा क्लास कारखानांतो बोर्ड 5వ क्लास असं धाक्कुटींचा विद्याभ्यासाचा स्थिती 2003 ಇಸ್ವಿಯಂತೂ ಅಪ್ಪಯ್ಯ ಪುಡಗೆಲ್ಲೋ ते उपरांत टिंब जबाबदारी हे हत्कावना मी आधी तिथला नसलो मग टिंब सोप मा नित्य पूजा करता का पुरा अपया करचलो मा भात उठून मी संध्याकाळ गेला म्हणे जाणं असला ते उपरांत पूजा करता वेगळे विचारान तू टिंब डोई देवाची आयले तसं टिंब ಒತ್ತಡ ಹಂಸೆ ಕಮ್ಮ ಅಂತು घरचंही सुधारसमा कॉलेजाचंही सुधारसमा म्हणतात पण इतल्या अवघे हे का नियम केले सगळ्याच्या डैली अमका अमका हंताशी ना अमका तसं काही छे म्हणजे पाहता उठत क्षण संध्याकाळ धार आहे हवी धार अंत देवाला अभिषेकाला दूध आहे मामा जायचं आणतो म्हणून धार काढावीची तिथल्या आधी पाहणपटे कोणी की कम्माची काही येण नाही ती येवाची मला एंट्रेंट पर्यंत आमदा लेट हंसे त्यासाठी अनिवार्य एठा लन्न पण ठेंची मैं अय्यन मला धार शिकेल तेवढं तर मला अनुकूल झाला पाहता उठून धार काढणे अभिषेकाला दूधा पूजा करणे अगत्यशती रजा सता भात इत्यादी करणे वैश्वदेव वगैरे करणे जायचं संदर्भ मग जल्दी उठावायचं यायचं पण आता करायला अवकाश दितलंच देवान तेव्हा छलना इथलं जाणं इथलं मुंदरस या म्हणे म्हणजे पुराचे हंस म्हणे न आजीचं काळ आणतो मक्कांच्या वेळेला पुराचा हन नाही पण यथाशक्ती यथासाध्य होणे ती परंपरा उरवतो म्हणे आमचं एक प्रयत्न देवानं चाललंय बाबा म्हणे आम्ही म्हणाव्याचा खंडित ते मध्ये तुमचा इतर प्रवृत्ती काहीतरी इतर प्रवृत्ती म्हणते प्रधान होणे शुरू में पब्लिक म्हणजे राष्ट्रोत्थान ह्याचा कारखाना आणतो RSSचा विंग आणते ಕೆಲವು एक सहकार म्हणजे जासना काही कार्यक्रमांना मग रोटरींचं थोडं काढलो
ಕಾರ್ಕಳ ರೊಟೇರಿಯನ್ ಒಂದ್ಸಲ ಮೇಕು ನನಗೆ ರೋಟ್ರಾಕ್ಟ್ ಅಂತಲ್ಲ ಅದೆಲ್ಲ ಪಂಡೆ ಅಸ ಬಾಕಿ ಚಟುವಟಿಕೆ ಅಂತೇನೆ ಸೇರವಸ ದಡ್ಲ ಮನೆ ಅಪ್ಪ ಯಾನೆ खराशी ससलो मला टिंबा जबाबदारी नसली विशेष तेव्हा टाइम बाहेरल्यांची भोवणी होता आहे ना खर्चाला मग मात्र विशेष होऊन बाहेरल्या करायला साध्य झालं नाही घरच्यांच्या गणित्य ये जायचे हंताना हद्दू हंसे तसं मग अशा रोटरी आहे पुरा मॅनेज करावं हन नाही तर पुरा गेलं सोडलं ना मला अन्नपणे अव्वल जाणं म्हणून गेले अशा मेन होऊन ज्योतिष ते आमचं परंपरा अंत आहे नसे तेव्हा अनेक मनुष्य येत होती तर आम्ही रजा सता संध्याच्या वेळांतो देवठी मोठ्या बोर्डने काही घालणार नाही म्हणजे अमके वेळा आणि अमके वेळा मिळासा म्हणे नाही फुरसत सता मिळणार तर सांगासा म्हणे इतलांशिवाय अथवा रजा सता आणि पुरा सांगासा म्हणे बाकी नियम होणे हेच वेळ आणि हे वेळ बरे लभ्य हंसा तसा काही एक म्हणणार नाही आणि तो इथं देव ताई काही सण चाललंयच मे करसा म्हणे आहे का नाही देव चाललंयच म्हणे भावच आहे तसा चाललाच आहे ज्योतिष अनेक पौरोहित्याचाही अपयानाच माशी खेळ चला नठा पूर्वांग उत्तरांग असं नाही अवघा तेवढे कर्मांगाचा विषय तू गेलं अवघा माहिती तरी दिलेल्यावर यथासाध्य पौरोहित्यही मंद वर्षाच तुम्ही पौरोहित्या कसं कसं नाव शिक्षण पौरोहित्यानं पूर्वांग उत्तरांग प्रयोगांचं पुरा शिक्षण असा मळे 2 नमुन्यांचे लॉ अँड प्रॅक्टिस ऑफ बँकिंग म्हणे आमचं बीकॉम आणि असा नियमानुप्रकार पुरा शिक्षण असा पण आम्हाला विशेष होऊन मी अनुष्ठानंदा बराडा करवे बहतो मुंजी करवे बहतो मी जाण नाही बहुतेका किल्ला म्हणते का जाण नाही म्हणे नाजे म्हणे ना फुरसत नाही टाइम पुरा टाइम अनेक त्याला रजा नाही उपयोग आहे ना ते लाभ गेला फुरसती हवी आणि पूर्णावधी सवयच यायचे आणि मुंजी वराडा म्हणजे काही आदित्यवार मिळत म्हणे नाही त्यावरती मी तर माझा विशेष होणे ते मग मस्त बाईपाठ करावे गेलाही नाही माहिती तो ते सेक्शन आणतो अनुष्ठान ते गण होम का नमक विग्रह शांती का तो तरी आमचे समयन करियर म्हणे ते सेक्शनांतले अनुष्ठान अधिक मग श्राद्ध प्रयोग होता है पुरा टेक्निकली गुंतसे पण पूर्ण होणे बाईपाठ विषय जायला झाला नाही त्यावरती करणे घ्यावं म्हणे सेवनान केडला म्हणे गुंत नाही समय ओटार उणावला विद्या अधिक झाली से तिघाली घेऊन नाही संगती मग तुमचा अशा ग्रहकृत्य हेंतू तुमचा अशा एठा कामाचे लभ्य होते हे बघे कामाचे छती एशा कामाचा म्हणे मला गुंतुसे कामाचं करवेने काम करवेने किती साध्य म्हणे ಒಟ್ಟಾರೆ ಮಣವೆಲ್ಲ ಆಮ್ಮಿ ಕೃಷಿ ಕುಮಣೆ ಇತ್ಲಂಚಿವಾಯಿ तेंतु ಒಟ್ಟು किती कृषी से एठा एक 10-12 एकर जागो से आमदा ಒಟ್ಟು 10-12 एकर जागो मॅनेज करावची समस्या से आणि ಒಟ್ಟು कार्मिक समस्या आहे मग पुरेसत नाही म्हणत एक फॅक्टर राज्याचे काळात तो कम्मा धंदा आणि मॅनेज मज्जाच तुम्ही पाहता उठून कॉलेजचा त्याला केलं होय घरचा हंस तैमा पूजा आहे अगं सतांना पाहता वाड्या हारी कॉन्सन्ट्रेट करावं हन नाही पण आमदा वाड्या तो संपर्क से अथवा मग्गंठे आम्ही खेळलेला अशा मी लहानपणी वाड्या तो पप्पणा गोळी येली ती चार काढलेली से तो पूरा से देवटे तो संस्कार से देवटे अज्जीला वाड्या ಬಗ್ಗೆ अभिमान से शिवाय वाड्या तुम्ही साधको म्हणत नाही अथवा मोठो कृषिकूही नव्हे अथवा ते विषय माझी काही एक साधनही नाही ಒಟ್ಟಾರೆ मग्गंठे आहे ना यथाशक्ती चाललाच आहे इतलांचे मी होणार शिवाय कृषीन तो काही एक करावे जाणार नाही आजी समस्या ती किल्ला म्हणजे म्यासाठी ना पूर्ण घरकृत्य चाललेलं आहे आजी मोठा चॅलेंजेसचे हे मांकडांचे उपद्रव अथवा रोग यांतले पुरा एकदम स्वातंत्र्य नाही पारतंत्र्य कृषांत आज अधिकसे तेवढे ते विषय म्हणजे मस्त साधन काही एक नाही मग गंठे आहे ना हदा असं से म्हणे इतलांचे ते मध्य मी काही कल्पना केली एटाचे म्हणजे माग सावडीन ना एटाक निरंतर चटुवटिके सम म्हणण्यासाठी एक अनुष्ठानाने करावे लाग जागो हवो म्हणण्यासाठी एक रान रूम बांधितला धैर्य म्हणे म्हणजे एटा आम्ही गादी घराशींची करसाना ता समान नाही काळ हस जनांधाई आम्ही अंगण हारेनी करावं तिथला युक्त हन नाही म्हणजे सावडं लागसे त्या प्रकारे बंधाई म्हणे जाणं त्यातल्या कलो खुणाचं असलं ते म्हणून KSTDC अप्रुव्हल करण्याची रूम आणि बांधे सोहपा हंस आहे म्हणे ते पण मस्त आपदा झाली माते तो ते मस्त म्हणे मस्तच झाली तर सुरू म्हणत सांग कोणताही नाही जाणं पण देवन जाणं असं ना कैसा देव चालले विचे ते विषय ही एक कल्पना आमचा रिसॉर्ट म्हणे रिसॉर्ट टाईप म्हणे न आहे एक केवळ सांप्रदायिक रिसॉर्ट म्हणे याला वेदिक रिसॉर्ट म्हणे याला एटा म्हणे रूम असती मग तसांचे अनुष्ठान करवई त्याला अवकाश असे
हे तुझी कमर्शियल चटुवटिका म्हणून असते हाई का म्हणते हाई नोहे का म्हणे नोहे मला किती अभिप्राय म्हणे एकल्ला अशा निस्तांची येणे 4 दिवस राहणे जावियर अथवा काहीतरी ग्रंथ अध्ययन करणारो म्हणे जाणते पुन्हा देवान चाललेल्यानंतर योजना असे ती मात्र हंसे म्हणे नोहे अव्वल की आमच्या परंपराची लायब्ररी करावी एठा म्हणे म्हणजे एकल्ला कोणाला तरी एक आयल होते 4 दिवस रहोनी काहीतरी वाचून जायला रामायण महाभारत सकना अथवा कोणतं तरी एक पुस्तक चतुर्वेद अष्टादश पुराण के मिळ सके म्हणे के अमक्या म्हणे सेखे जावियर म्हणावं हैवा म्हणे त्याला मिळण्याचं अवघे सहकारी हवो मज्जास्तू काही एकला जास्त हन नाही तावघा मिळणं ते सहकार मिळलं ते जागो ता बिल्डिंग का ता काय का परत आणते अव्वल आमच्या परंपराला एक लायब्ररी कर म्हणे म्हणान तुसे तर काही चाललं असे म्हणे गंत नाही तसांची यज्ञशाला एठाक करा नसे ते तुझ्या आईल्यांदाने पुरा माझी स्टेची होमस्टे कल्पना किती म्हणे म्हणते होटलांच असं म्हणे नव्हे एठा अशा उदाहरणाला कल संध्या वंदना करतलो मनुष्य से म्हणे जाणते ते संध्या वंदन करायला अवकाश से तुला केही होटला तू संध्या वंदनाला परे करा दे नाही माझं मी संध्या वंदनाला परे करा द्यायचा अथवा एकला अशा उपवास से अशा उपवास चाललेला होटलांक काही अवकाश नाही माझं अशा उपवास चाललेला उपवासाला हमसताना मी करून द्यायचा त्याला अशा जेवण नाका चपाती का असं काहीतरी गव्हाचा हैरा म्हणे जाणते ते म्हणलेले प्रकार करणे देसा तसं ना म्हणे तुम्ही सोवेणाचा हाय म्हणचे ना ते सोवेणा करणे माझे ही विभिन्न कल्पना मग केडला मध्यरात्री आयलं तरी माझी कल्पना किती म्हणे म्हणते उपवासी मनुष्य सवयनाचे तेणा देशा फक्काने एटा मध्यरात्री येवनी निद्द बरं माझी भूक लागस म्हणते त्याला मी तक्काशी पोहू तरी देसा हवे ते मी त्याला अव्वल सत्कार करणे वाटे समणे म्हणत नाही भूक हाय मध्यरात्री येणे मला असे भूक लागस म्हणून तरी पोहून दही का काहीतरी देवनी लोणचा देवनी तू खाऊन निद्दाव माराया म्हणायचा आणि अशा दुर्बळ कोणतरी तसं आमचोची समुदायाचं कोणतरी आयलो होते अथवा अशा आमच्या देवळाला काहीतरी उपकार होणार त्यातला मी काही त्याला रेंट त्याचा भाडं घ्यावेचांचे म्हणे नाही सामान्य होणे व्यवहार चालला व म्हणण्यासाठी हे घ्यायचा ओव्हरऑल किती वर्षाला पार्टी असतं तसं तर 160 आधी मस्त उणी साली 160 म्हणे तेव्हा आंध्राची केलं आमदा छायाण्णा म्हणे छायापती म्हणे आणि तो आर्ट ऑफ लिव्हिंग आणतो त्याचे खुणावर केलं होतं पार्टी हैदराबाद हाटी धाडचे त्यावर ती केलं एठाची स्टे करून घेऊन अनुष्ठान करवे घेऊन जायचं ते तसं टिंबा जनांचा अनुष्ठान तुम्ही कशी व्यवस्था केली अनुष्ठानाला पुरा माझं कक्काशी अथवा कक्काचं बोर्ड येऊन की केलं अथवा वेगळ्या सुद्धा मस्त पुरवायचं ते मैं सवनी संध्या करायचे अनुष्ठान तो मी भाग घ्यायचा येऊन पडा कॉलेजांठी मग बाकी दिवसाच ते अनुष्ठानात तो रजा सल्ल्या दिवसा भाग घ्यायचा होता नसल्या दिवसा पुरा त्यांना सांगणे व्यवस्था करता माझं हे एकदम म्हणायचा कमर्शियल सेंटर हाय तरी आणखी एक विशेषता म्हणे मी सांगावाचा हे मी माझे बग्गे सांगून घ्यायचा म्हणे नाही एक मनुष्याला आज त्याचे घर असे करावे हा नाही म्हणे धरूया एक कार्यक्रम त्याच्या घराशी जागो नाही अथवा तयारी एठा तेण करूया एठा करावाचा विषय येतो मी मध्येच पुरोहित हवे म्हणे नाही तेडीनं तेचेच पुरोहित हाडणे घेऊन करूया तेचेची रंथपी हाडणे घेऊन करूया तेला घराशी केलं ना ते कसा म्हणजे लहानसान विषय म्हणजे उदाहरणाला पंचकव्य पंचामृता पष्टी तेला पडा कोण तो विषय हवो तो मी उदक हिसाब द्यायचा एट नाही ते मे केलं ना ते मात्र अनुष्ठानाला व्यवस्था म्हणून तेला हमसना आमचे परंपरा तो अनुष्ठान उरामी इतलांचे त्याचे घराशी करावे हा नाही म्हणे जाणं ते तो एठा कराव्याला अवकाश ते त्याला हमसना भाड अंकात आहे मी घ्यायचा पण त्याला कमर्शियल म्हणे की ಒಟ್ಟಾರೆ केलं तसं नाही त्याला बडा घराशी कोणकोणतं वस्तू घालणे घेऊन ते करूया म्हणेचे त्याशी बोललो आणि तुला किती व्यवस्था हवी तुला कोणता भक्ष आहे मामा कारण तुला कोणतं रंधपी हवी बाबा तुला कोणते पुरोहित आहे बाबे म्हणे त्याशी विचारणी त्याला हवे सल्ले पुरोहितांना तेडी नाही हाडूया अथवा मे हवे तरी सांगासा तसं करणे घेवनी यावत्तू ते हवे सल्लो विषय त्याला उदगी सांदेवनी ते रीतीन तू माझा कमर्शियल वेंचर म्हणे मे म्हणसा करावं म्हणे नाही हे जागो इतलं ते जाणणं म्हणे जाणं म्हणे तसं तुमचं दुर्गा परमेश्वरी कटील कॉलेजान तू याच्या किती शिक्षण केंठी सुरू से केवरी से दुर्गा परमेश्वरी तो त्या प्राइमरी पास शिक्षण व्यवस्था से
PG वेरी संस्कृत PG ME आणि PhD मला पण अपॉइंटमेंट जाणार ते हां ME आणि PhD सेक्शन झाला त्यावर मी अशा क्लासांक हेवेची ME असंदानी PhD गाईड हावनसा PhD करतेलेंदा माझे अंडर 50 जन अशा PhD करीत एकालाच अशा अवॉर्ड जाणार से आणखी 4-5 जण PhD करीत त्यांना गाईडशिप पण यावं करायचा मग ME ला असताना क्लास करायचे तसं ते सेक्शन तो माझा क्लास असते मग डिग्री से त्या BCom इत्यादी अवघास PUC से पूरा कटीलू हिंटीन चालू तो विषय देवस्थान पूरा झाला देवस्थानाचा वतीन मोठा विषय ध्यानचा तो ಒಟ್ಟು ವಿಷಯ ಕಟೀಲು ಕಾಲೇಜ್ ಅಂತ ಒಟ್ಟು ಸ್ಟಾಪ್ ಆಗೈತೆ ಅಂತ संस्कृत ಅಂತ आम्ही इडी डिग्री तो नाव वेगळेच मस्त जाते आम्ही पण संस्कृत सेक्शन आणतो दोघंच हवेचे आमचं शान प्रथम दर्जे कॉलेज सामानची PG ಒಟ್ಟು केली यशा कोरोना उपरांत आधी वेगळा स्वतंत्र संस्था असली यशात पुरा मॅनेजमेंट पुरा कष्ट म्हणे प्रथम दर्जे कॉलेज डिग्री कॉलेज म्हणे किती ते तांचे एक विंग हावने PG म्हणे केलेले वरटे आणि काही वर्कांटे वर्काला आहे युनिव्हर्सिटी नियम कंप्यूटर तहे हतकावत से त्यावरती प्रत्येक मॅनेज करावे कष्ट म्हणण्यासाठी ಒಟ್ಟು केले से ಅಂತೂ ಇಂತೂ ಸುರೇಖ ದೇವಾಚದ चाललंच आहे पण ಒಟ್ಟು संस्कृत वाचितली मी एका संस्कृत अवघेंदाई हे संदर्भ आणतो म्हणत सांगता म्हणते आज अशा उदाहरणाला परमा आमच्या कॉलेजांतूची एका कॉमर्स पोस्ट असली 4 ते कॉमर्स 4 पोस्ट अंदा 140 ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ असली ಸಂಬಳ ಸಾಮಾನ್ಯ 25,000 आजूबाजू सना तस्सांची संस्कृताला एक पोस्ट सना तेच सामान्य संबळ ಒಟ್ಟು दोघा देखील नाही आहे तेवरटे इतला करणे तेवरटे मी किती माणसं म्हणे म्हणते कोणतरी आज आमचे अव्वल अवकाश आज संस्कृत शिक्षण म्हणे जाणते शिक्षेले एरा दिसता काम मज्जीचे स्टुडंट कटीला तू ME हंत क्षणी 1 महिना घराशी बसत अव्वल कोण शिकत तसा अव्वल शिकत नाही 1 महिन्यापर्यंत कुठले काम माथानाचे शकल म्हणून ठेयचं ते म्हणजे कडक पडले महाराजा ना म्हणे असा तसा ME हंतक्षणी कुठले त्यांना न्यायवाद ती टीचिंग करते म्हणा त्यांना कुठले आज अशा ME हंतक्षणी एक 20-25,000 रुपये संबळाचं काम आरामसे करूया तांची MA हिस्ट्री इकॉनॉमिक्स MA इंग्लिश का MA इंग्लिश ಅಂತೂ ಶಾರ್ಟೇಜ್ ಕಾಮರ್ಸ್ ಅಂತೂ ಒಂದು ಕಂಡಾಪಟ್ಟೆ ಜನಸೆ ಆಜಿ कॉमर्स एक 10 पोस्टात एक 50 ॲप्लिकेशन आहे ते संस्कृत शिक्षण म्हणे जाणते समान संभाळचे तिथला संभाळा तो काम करायला अवकाश आहे त्यावरती कोणतरी दाई हे म्हणे पुरुष उणे किल्ला म्हणते पुरुष ब्राह्मण पुरुष कोणतरी शिक्षेले ते पौरोहित्य हरी अट्रॅक्शन आज दक्षिणाने ते अधिक से त्यावर भैया काही म्हणजे चेडी कोणतरी संस्कृत शिक्षण ते त्यांना टीचिंगाला मस्त अवकाश आहे म्हणायचं मी हे संदर्भात म्हणायचा मी म्हणतसा तर कोणतरी शिकावी आमचे चित्पा म्हणे चेडी संस्कृत हारी ओलवू दाखव आम्ही म्हणे ते संस्कृत हारी ओलवू दाखवायचं म्हणे आम्ही 19ನೇ ಶತಮಾನ मागीण जायचं म्हणे नाही आम्ही पुढं 21 ಶತಮಾನ 22ನೇ ಶತಮಾನ रिलेव्हंट म्हणे संस्कृत कसा आहे म्हणे आम्ही शिकायचे अवकाश द्यायचा नाही तसं पुरा शिकून घेऊन जाऊया राव म्हणावाचा माझा अभिप्राय चाललाच आहे असा विषय मग त्याला समान गोरू आहे तुम्ही पशीचा हां ताई कसं आहे ती घेते होती नाही मस्त गोरू नाही दुब्बती एक गायचा वेचे एठाचे खर्चाची व्यवस्था तुम्ही करली कारण मिनिमम आमच्या खर्चाला मात्र मग फंक्शन नाही आणता दूध आणि हाडसा पण ती परंपरा हवी परंपरा तू आम्ही यज्ञ साधन भूताया म्हणून घेऊन वेगळ्या अनुष्ठानाला गेलं ना ते आम्ही गोदाना म्हणून पैसे घ्यायचं उदाहरणाला साध्य आहे म्हणून आता आम्ही गोरू पोसावं नाही का मस्त आमचा आम्ही दाना प्रतिग्रह आम्ही प्रतिग्रह करता ब्राह्मण होणे ती पुन्हा कसले दोष असले तरीके गाई पश्चित अंधाखेता परिहार हंसते म्हणे आम्ही साध्य सल्लं इथलं काळ अज्जीलाही माझं शपोथ नाही इथल्या काळ पश्चिचा म्हणे केल्यामुळे आजी कम्माचे लभ्यता भारी अस्खडसे कम्माची मिळणी नाही तर आमच्या काही करवत नाही त्यावर किती काळ चाललाच आहे तिथल्या काळ चालल्याचा म्हणायचं उद्देशान गाई पश्चित अशा आजीचं हे योजनांगाला तुमचं इतली मोठी साधनाचे अनुभवान तू म्हणावाची एक बोलणी एक किती म्हणे म्हणते आज अनुष्ठान क्षेत्रांत वेगळे क्षेत्रांत जबाबदारी उणावलीच आहे युवजनाला म्हणजे कोणतो जी विषय कुतूहल म्हणावायचं भारी उणावून असेल केवळ अशा आम्ही तुळून तो म्हणता फंडी बेले फाडी नुप्पू म्हणे तिथलांची जाण असे शिवाय
नाही ते एक अनुष्ठानाशी आयिल्ले मनशाला अनुष्ठानाशी वेगळे अंगोपांग कितकी दिसती ती पळाबेचे विषय तो कुतूहल हंतो तो भारी उणावन असे अथवा कोणतो तरी गुंतून असलेलो विषय विचारवेचो माशी म्हणिनो हे कोणाशी मट्टेनशी विचारणे घेऊन ती तुम्ही तिद्दुपडे करणे घेवायची ते विषय तो आजीचे युवजनांगाला आसक्ती उणावलीच अनेक वास्तव्याचा विषय तो मस्त हे उणावून असे कोणतो तरी एक प्रयोग असतो अथवा मगे एक असतो मला गुंतू सल्लो प्रयोग करीत जा सांगितल्याची बाई अक्का पक्का किताच हे देहा हेठा तो कसा सम अथवा मैं किता करीत सा अथवा मैं कसा सुधारणा करने घेवियरा हो विषय तो भारी एक जबाबदारीयुत हमने निर्वहण कोणतेच फिल्डांतूय नाही कामाचे बाकी विषयांतूय नाही जबाबदारी तसांची मे मस्त बाहेरूय पण अशा तर केवळ आमचं पौरोहित्य क्षेत्राला म्हणे मात्र म्हणे नव्हे आमचे आम्ही प्रेस इत्यादी पळायना तरी मग्गा टाईप करंतलो मनुष्य एक टाईपिस्ट तरी तर येदा तर वाचूनी टाईप कल्याण पुरा वाचून सामान्य तेला गुंतू सलना तो समान करणे घेऊन दे सलो आज तो नाही टाईप कल्याण निद्दन कितना तरी आम्हीच मग समान करावा म्हणे नाही ते एक लहान अक्षर देखील तेलाची तप्पू म्हणे गुंचाल नाही ती करायला तयार नाही असा एकदम म्हणायचा बेजबाबदारी वर्तन आहे म्हणे म्हणावे ना जाय आजी तसं आम्ही बेजबाबदारी म्हणे पण तो शब्द येच आहे ते अनेक कुतूहल नाही आसक्ती नाही मी कॉलेज आणतो धक्कोट्यात ना म्हणायचं जीवनोत्साह कुतूक तुम्ही कोणते तरी एका हಳ್ಳಿयाला गेल्ली ते तुम्ही कुतूहल जाण घ्यावी किता म्हणत ते हಳ್ಳಿयाचा कनिष्ठ नाव किता ते हಳ್ಳಿयान तू किताच आहे मला अशा मी कॉलेजाचे लेखान तो मस्त मला NSS इत्यादी हಳ್ಳಿ अंध कॅम्प अंधाने जायचं अवकाश मिळलो असे तो मिळता मी कोणतोच अवकाश सोडलो नाही किल्ला म्हणते ते नेम निम्मा ते हಳ್ಳಿयाला जायवे हंसे नाही ते निस्तो मेका जास ते अंधारा ते कोणतं तरी एका कोण ते हಳ್ಳಿ अंथसे त्या एक मनुष्य असे कोणतरी अव्वल शिक्षेल्लो का अथवा त्याचं वैशिष्ट्य किती ते गावीचा अथवा त्या की जाणसल्ली नईचं नाव असं धाकुटेही असं काहीतरी एक आसक्तीन तो आम्ही केंके भाग पैसे धाकुट्यात नाही म्हणत असे तुम्ही जेवणाला वराड अंदाने जासा जायचं जब्याचा आणि येवायचा म्हणे नव्हे त्या जा म्हणे त्या स्टेजावर किती फंक्शन आहांचं ते तो कोण तो समुदाय त्यांचे आचरणा किती शे त्यांनी किती वैशिष्ट्य शे तर तुम्ही टिंब ऑब्झर्व करावी था पुरा करावा हांचे म्हणे नव्हे पण ते विषय गेला म्हणे ते संस्कृती म्हणावं हे लहान विषय प्रत्येक लहान विषय तो इथे कळा नाही का आज ईशामुळे लहान लहान विषय ಕೆಲವು ಪೂರ ಪಾಠ करणे शिकावायचं नव्हे ಕೆಲವು पणाम घेणे ಕೆಲವು बल्लवರಿಂದ ಕಲಿತು होणे पडाकिताचे ಕೆಲವು साहचर्य नित्य हे चालल्यावर हे असा खेळ म्हणे तसा पणावून घेऊन शिकावायचा मस्त विषय असाती ता पण ते विषय तो आज युवजनांगाचा आसक्ती उणावलीच आहे युवजनांग बुद्धिमंतच आहे बुद्धिमंतिकाला काही उणा नाही आमपेक्षा अधिक बुद्धिमंत सती शिक्षित सती ते विषय तो अव्वलच आहे आजी पण हे जबाबदारी म्हणाव्याचा भारी टिंब भावनात्मक अंश मस्त उणावलं असे पौरोहित्यांतोही आम्ही विशेष पौरोहित्य केलं ओतळ करतो म्हणे मी अधिक ते विषय सांगते बरं म्हणे आम्ही यजमानाला एकू सांभाळ संघेन जायचो म्हणाव्याचा कल्पना असली माग्यांठे अशा यजमानाला अनेक विषय गुंतसत नाही तेलाही आम्ही सांभाळसून घेऊन जाय मामा म्हणे आज तो कल्पनाही मस्त उणावलीच आहे मला पैसून देतल्यानंतर मी तो अनुष्ठान करून जायचा इतलांच शिवाय यजमानालाही सांभाळसून घेणे सुरेखाया हे मे मट्ट्यांदा म्हणत नाही मट्टे आजीला इथं करीत जाते हे युवजनांगाचे म्हणे पण असं ते त्यांना टिंब होता यजमानाचं सांभाळसून घेऊन जायचा जबाबदारी हवी लागसे ता एका त्यांना किवी मात असं त्यापेक्षाही प्रयोग घट्टी करावं अनेक विषयांतर सब्जेक्ट म्हणजे विविध विद्वांसांशी बोलला मग विविध पुस्तकं पळावं मी आज एक अवकाश घेतो म्हणतो आमच्या काळात पुस्तक असली हे आज आमच्या काळापेक्षाही लहानपणीपेक्षाही यशा मगही अधिक पुस्तकं म्हणत तेवर मूल कसं असना आम्ही कसं करसा कोणकोणते क्षेत्रांना आम्ही सुधारणा करणे घेऊया ऐको शिस्तू कसं हाडूया ते विषय तो प्रत्येकाला नाही जबाबदारी घेतली ते अव्वल म्हणे माझा अभिप्राय हे एक जबाबदारी नसलेलं कारण किती सर एका जनरेशन गॅप कारणांतरान हे समस्या आमचे क्षेत्रांत मात्र नव्हे आज प्रत्येकान मेस्त्रीन तू 4 दिवस मेन मेस्त्री समा गेलेलो मनुष्य बोड्यो 5वे दिवसा मेस्त्री मेस्त्री म्हणे म्हणसे म्हणजे तसा एकदम नाही उडाफ हे वर्तनाची
ಇಡೀ ಜನಾಂಗ ಅಂತೂ ಚಾಯ್ನಸೆ त्याला कारण किता म्हणे म्हणते मुक्त शिक्षण अंतू एक शिक्षण अंतू जोनचे जबाबदारीनी एक राईट म्हणे आजी ड्यूटी पक्षा अधिक शिक्षण अंतू राईटा ಬಗ್ಗೆ ಒತ್ತು देसते तेवरटी राईट म्हणावतो तो हक्कू म्हणावतो तेवरटी मी असंच करतेलो तू कोण विचारतेलो म्हणजे मट्टेंद गौरव देवेचे विषय ಅಂತೂ हे नाही उणावनसे मग मट्टेंदाई ಒಟ್ಟುಮೆ पळायनते मग्गा ते एक घर अशी 4-5 धाकवटी वाटे एक नो है का तू ऐकेलोच नाही तर छड्डी होणे म्हणसेल मग्गा इशा तसं नाही इशा मगे तू पळायनस सेर इतरांतो अधिक धाककुटें ಬಗ್ಗೆ ಬಹುವಚನ ಯೂಸ್ करावे मस्त असे तो निजवाद म्हणजे एक धाककुट होणे का किता का बहुवच निजवाद धाककुटेंद बहुवचन मग्गंठे नसला इशा मग काही माला तसा टेन्शन मध्ये दोन छड्डी सोडले तर टेन्शन पुरा समानांचे म्हणे ते काळात तसं झाला आज अशा भयंकर सेन्सिटिव्ह म्हणे नवे प्रयोग येणे का ते धाककुटेंद ಲೆಕ್ಕಪಕ್ಷ अधिक वर्ते ठेवले तर एक परिणाम एकदम इंडायरेक्ट ठेवणे त्याचा हे येच आहे आम्ही मट्टंदा इक्वल म्हणावे भावना येच आहे तो एक टिंब अवघे फील्ड ಅಂತೂ ಈ ಕಾರಣ मग ಸೈನ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಗ್ರೋತ್ ಅಂತಂದ व्हॅल्यू एज्युकेशन ಬಗ್ಗೆ ತುಂಬ उणावसे सहज कोणाचं तप्पू म्हणा हे नाही कसा सायन्स अँड टेक्नॉलॉजी बरोबर अंतना हे व्हॅल्यू म्हणावं जनांना मौल्य म्हणावं उणावत याचे तो एक सहज प्रक्रियाचा आउटकम है इतलांची ओटेश आमचे चित्पावन हे विषय तुमचे इतले मध्ये साधन केले ते एका ग्रहकृती उरू घेऊन जावीर का आजीचं हेला ಖಂಡಿತ जावीर आजीचा काळ अंतू मग यश कोरोना उपरांत अंतू इंतू वर्क फ्रॉम होम म्हणावाची कल्पना आयले बरठे इवन सॉफ्टवेअर चिंता देखील ते पाडा आमचा चित्पावन समुदाय अव्वल होऊन उरलोच आहे मेशा हे न म्हणावं आमचं चित्पावनाचं अव्वलच आहे तर कल्चर आणि का आमचं चित्पावन अंदा एक विशेष कल्चरच आहे आमचा महाराष्ट्रांठी आम्ही आईले एक आणि आमच्या आजीलाही आम्ही अग्निप्रधान आराधक होऊनसा आम्ही आमचं प्रति एकही होम हवन ಬಗ್ಗೆ आमच्या संस्कृती अंतू अनेक सूक्ष्म विषय वेदांतू सल्लेने अवघे आचरणांतू केच साथी म्हणे म्हणासे आमचेच साथी अनेक विषय साथी ते लहान साना तेंदू हेच उदाहरणाला आम्ही वराडांतू हेच कसं ना रुखावता म्हणायचं कल्पना असे आजीला तो वैदिक उक्त विषय येतो हे कोणते ब्राह्मण समुदाय तोही नाही आमचे तो मात्र उरलासे तसा ना सूक्ष्म भुक्तवते वराय कन्यां प्रयच्छेत म्हणे त्या वराडांतू मुंजींतू विशेष म्हणे वराड मुंजींतू पडा गंजी जेवण करणे अय्यशिशी मग क्षवरू मग त्याला उपदेश म्हणे तर जेवण पोट भरणे घेऊन त्याला उपदेश नाही ते अद्दी म्हणे नाही जेवण करणे घ्या म्हणते ना मग क्षवरू मग त्याला उपदेश तसंच वराडांतू आईले बोडियेला भरेला जेवण वाढावा म्हणे सभेचा ते जेवण वाढाव्याचा संकेतोचे आजी रुखावता त्याला हस्तोदक देवेसे त्यातला म्हणजे न्यायवाद एकाला संतर्पण म्हणाशी हसले सूक्ष्म विषय आमचे तू उरलेच वेगळे समुदाय नाही म्या त्यांचा कोराच म्हणत नाही पण आमचे उरलाच आहे म्हणाव्याचा विषय हेच आहे आमचे ते मूल वैदिकाला अनुसार होणे अनेक प्रयोग असती ते पुरा उर्वंग घेऊन जायचे आमची जबाबदारीच आहे जबाबदारी अंतू आम्ही घेऊन घेतला ते वैदिकाला वैदिकता नाही उरच आहे आमची कृषी इत्यादी कांतू आज आजीचे आमचे बोडी मस्त समर्थच होते आम पक्षाही ते विद्याभ्यास थे धंदा आर्थिक शक्ती से धंदा सॉफ्टवेअर इत्यादी अवघा जावणे तेवढे पूरा उर्वंग घेवायचा विषय येतो अवकाश मस्तच आहे तेवढे उर्वंग घेऊन जावीर म्हणावाचा माझा अभिप्राय ಒಟ್ಟು ते काळाला योग्य हवणे म्हणजे आमचं कोणतंच काम असावं कसं देशकालाद्यनुसारतः म्हणे आम्ही म्हणसा कोणतं काम करत नाही देशकालाद्यनुसारतः म्हणे म्हणजे देश कोणते देशांतू कोणते प्रदेशांत कोणते कालांतू ते काळाला समान हवणे देशाला समान हवणे अनुष्ठान करायचा विषय येतो आमचं ओत्तू हवं अथवा आमचे आचरण अनुष्ठान मात्र म्हणे नव्हे आमची इतर आचरण आहे ते हारी आमचं ओत्तू हवं तसांची प्रधान आणि उपकोणता म्हणावेचा विषय येतो आमची विवक्षा असावणे ಒಟ್ಟು आमची आचरणा उर्वेली म्हणे जाणं ते
ती आचरणा म्हणे कशें म्हणे म्हणते आचरणा उर्वयली तेची पुढील जनांगा जाणसे कसा म्हणे आम्ही आचरणात ह्यो पुरो लुप्त करीत आहे ना ते अशा अशा अनेक मनशाला गुंतूच नाही म्हणे आहे तांचं ते वाटते म्हणजे म्हणा ल्हान सान आचरणा देखील आम्ही ते उर्वेव्यो तो उर्वेवनी तन्मूलक याच्या घरी खावणी आणतो या घरी खावणी हंत क्षणी पुण्य आणतो शिवम वास्तू म्हणतं ते त्या कुठले दिवे वाढवतो क्रमचा लोक आहे आजी तो लुप्त झालो असं तो करवे मग काहीतरी कर तिथलं स्पेअर कर आजी तू घरी खावणी हंतक्षणी 50 अनुष्ठान ठेव म्हणे नाही कुलदेवाची पूजा करणे नेर आहे करूयार जहाँ आम्ही मस्त आहे करता हे अवघे लहान असा विषय आहे ते आणखी दिवस करूयार याच्या तुला घरी खावण्याचे सत्यनारायण पूजा करावी झाली म्हटलं नाही ते आणखी दिवस करूयार तू घरी खावणी हंतक्षणी कुलदेवाची पूजा मुख्य ती कुलदेवाची पूजा करावी स्वामांची हे पण अंश असते हे उत्तर द्यावं समयाला समाधान करामा इतला आमकां कळना म्हणना तर खंडित आमची संस्कृती उरच आहे त्यासाठी तुमचा खाले अनेक प्रयत्नही करीतसा हे एकदम इंटरव्यू करचा तसांची अनेक डॉक्युमेंटेशन करचा याच्या बड्डणा साखल विषय डॉक्युमेंटेशन आहे बाबा तसांची मी म्हणा तर श्राद्धाही येत ना डॉक्युमेंटेशन आहे मग म्हणे श्राद्धान कोणकोणते पण अंश असते ते केतर एक मादरी श्राद्ध एक डॉक्युमेंटेशन करा हे विषय तो कटील आणतो डॉक्टर के सुरेश राव म्हणे तो कटील मूल आणतो बॉम्बई तो डॉक्टर तेडिना अव्वल एक संध्या वंदने पूजा पद्धती वैष्णव पद्धती त्यांची मग जे भोजन विधी मग कास घालावायची कशी असे पुरा विषय तेडिना व्हिडिओ केल्लांचं म्हणजे त्याने डॉक्युमेंटरी असं करणे आज प्रति कटीलान तो हैवेच आहे त्याला इन्चार्ज मेथसा ते शिबिरांधा प्रति शिबिरान तो प्रति धाकवडेला तर कॅसेट देस येतो तसा आमच्या संस्कृतीचा आमचे बोड्डाणा सखाले आचरणा आणि आमचे मुंजींची आचरणा आमच्या वर्णांची आचरणा हेची पुढे आम्ही पुढे कॅसेटांनी आम्ही करसा ती एकदम डॉक्युमेंटेशन हावणे डॉक्युमेंटरी हावणे ती पळाविरशी ते मूलक आणि का ते डॉक्युमेंटरी करताना ती पूर्ण अंग साशी कोणतांची लुप्त करता नाही ता एक अंश शेख आहे म्हणून घेन तसा तुम्ही ते बघे करावे तो प्रयत्न श्लाघनीय ते दृष्टीन तो हे आमचं पळा तुम्ही संभाषण इंटरव्यू म्हणे किती करता ता अत्यंत उपयुक्त समाजाला हंतो तन्मूलक आम्ही सामान्य मनुष्य तो आमचे समुदाय मोठे मनुष्य असते त्यांचा अनुभव जीवनानुभव ते जीवन पणायला दृष्टी ते आपदावला तो पुरा आमच्या युवजनांगाला कळना म्हणे जाणते एक प्रेरणा असे तसा हे आमची इंटरव्यू सफल हंतो म्हणे ते दृष्टीन तू भगवंताशी हे संदर्भात प्रार्थना करीत नमस्कार बाब घेंदाई हे एक आमचे उघडे मनाचे कार्यक्रमाला तुमचं बिडू नतलेले हेंतू समयंतूय आमदा अत्यमूल्य समय देवनी एड्डोळ तुमचं अत्यमूल्य तुमची साधना तुमचा अनुभव हे आमचे प्रेक्षकांना दिलेला तुमचा अनंत धन्यवाद नमस्कार